उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली। त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं। हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे। खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं। असे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या समित्या केल्या जातात। माशेलकर साहेबांची देखील समिती केली गेली होती, त्यांनी अहवाल दिला, कॅबिनेटमध्ये आला, परंतु त्याच्या बाबतीत पुढे कुठलाही विचार न करता तो अहवाल तसाच उचलून बाजूला ठेवला गेला। त्यामुळे आता जे सरकार सांगते की आम्ही केलं म्हणून ते करतात हे खोटं बोलतायत। आता हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं ते वाचण्याचा प्रयत्न करतायत। हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे। वाटतं ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात, मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे। मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये। जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही। मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे। मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। त्रिभाषा सूत्रीय विद्यार्थ्यांचं हित आहे। गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ। की माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही मुख्यमंत्री असताना आला, स्वीकारला, ज्यामध्ये त्रिभाषा सूत्र होतं आणि हिंदीचा आग्रह होता, तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? मुळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोर्चा। अहो, जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे, हिंदी भाषेची सक्तीच नाही, मग असं असताना साप 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 म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही का? जो मुद्दाच नाही तो मुद्द्यावर तुम्ही मोर्चा काढताय, मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय। महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखोळी समजता का? जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंड्समध्ये फडणवीसांना भेटतात तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात। मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही, किंबहुना भाजपाचं पित्त खवळणारं आहे।